नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वीर धरणाची पूर्ण माहिती सांगणार आहे। तर हे आता इकडे साईडला तुम्ही बघताय वीर धरण आहे। तर वीर धरणावर आपण इथं आलेलो आहे। हे नीरा नदीचा एक पहिलाच पूल आहे वीर धरणानंतरचा। तर इकडे पलीकडल्या साईडला वीर गाव आहे। तर हे पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। धरणाची कॅपॅसिटी, धरणाचं जे काही पाणी साठवण्याची क्षमता, वीज निर्मितीची क्षमता ही सगळी तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ कसा वाटतोय मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। ठीक आहे, मग चला बघू। आता खालच्या साईडनं आपण आता तुम्ही पाठीमागे बघितलं ते नीरा नदीच्या म्हणजे जो धरणातून जो विसर्ग होतो, तर ते नीरा नदीचा जिथे तो छोटासा पूल आहे तिथून आपण तुम्हाला दाखवलं लोकेशन। तर आता आपण ह्या साईडला आलेलो आहे, धरणाच्या बरोबर उजव्या साईडला। तर हे पाठीमागच्या साईडला तुम्ही जे पाणी वाहताना हे जे बघताय, तर तो नीरा उजवा कालवा आहे। म्हणजे या उजव्या कालव्यातनं खाली पाणी पूर्ण सोलापूर जिल्ह्यात आणि फलटण तालुक्याला, माळशिरस, सांगोला ह्या सगळ्या खालचे जे तालुके आहेत तिथपर्यंत ह्या नीरा उजवा कालव्यातून पाणी जातं, हे वीर धरणातून सुटलेलं पाणी। तर तुम्ही बघू शकताय पलीकडल्या साईडला नीरा नदी आहे आणि धरण पण बघू शकताय। धरणाला एकूण टोटल असे 9 दरवाजे आहेत। तर 9 दरवाजे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघताय। आपण वरच्या साईडला पण जाणार आहे। आपण धरणाच्या उजव्या साईडला आहे। तर उजव्या साईडला ह्या साईडला जे तुम्ही बघताय एक बिल्डिंग आहे, ती पॉवर हाऊस आहे। तर तिथं टोटल 4.5 मेगावॅट पॉवर जनरेट होते। आणि पलीकडच्या साईडला तुम्ही बघताय ते जे निळं शेड आहे पलीकडल्या साईडला, ते पण एक पॉवर हाऊसच आहे। तर तिथं टोटल 4.5 मेगावॅट पॉवर सप्लाय म्हणजे पॉवर जनरेट होते। तिथं 4.5 आणि इथं 4.5 असं टोटल ह्या धरणाची वीज निर्मितीची कॅपॅसिटी 9 मेगावॅट आहे। तर 9 मेगावॅट कॅपॅसिटी ही पूर्ण महावितरणाला ग्रीडद्वारे कनेक्ट केलेली असते। आणि महाराष्ट्र शासनाचे जे महावितरण आहे तर तिथून हे त्याला सप्लाय केले असते। धरणावरची पूर्ण वीज इथं निर्मित करून महाराष्ट्र शासनाला असं वापरण्यासाठी दिलेली असते। पलीकडच्या साईडला नीरा नदी आहे। नीरा नदीच्या हे जे आपल्या इकडच्या साईडचं जे 4.5 मेगावॅटचे जे पॉवर सप्लाय स्टेशन आहे, तर हिचं पॉवर सप्लाय तयार करून झाल्यानंतर जे आउटलेट निघते जे पाणी, हे पाणी पूर्ण नीरा उजवा कालव्यात जातं आणि उजवा कालवा पुढं शेती सिंचनासाठी जातो। आणि पलीकडे तसंच सेम 4.5 मेगावॅट पॉवर सप्लाय झाल्यानंतर जो तिकडून निघणारा जो पॉवर सप्लाय आहे ते पूर्ण नीरा डावा कालव्यात जातं। ते तिकडं बारामती वगैरे इकडं खाली बारामती ह्या भागात, इंदापूर हे खालच्या भागात हे पूर्ण पाणी जातं त्या तिकडून साईडला, जे की वीर धरणाचं पाणी जातं। आणि तुम्ही छोटंसं आहे इथं एक छोटंसं पूल बघताय तुम्ही व्हिडिओमध्ये, या नीरा नदीवर एक छोटंसं बनवलेलं आहे। तर तो पूल पण आहे आणि तिथनं एक टनल पण आहे, एक छोटासा बोगदा बनवलेला आहे। तर हे जे तुम्ही पाठीमागचे काळे दरवाजे बघताय तुम्ही इथं इकड साईडला, तर हे बंद करून हे पूर्ण म्हणजे जर उजव्या कालव्यातून पाणी, उजव्या संचमधून निघणारं पाणी जर तुम्हाला पुढं बारामतीला साठी पण द्यायचं असेल, तर हे दरवाजे बंद करून पाणी पूर्ण तिकडं जातं। आणि तसंच सेम पलीकडच्या साईडला पण आहे, मी तुम्हाला हे पुढं दाखवेन व्हिडिओमध्ये। तर सेम तसंच आहे। तर त्यातून निघणारं पाणी जे आहे ते तिकडं न जाता इकडं घ्यायचं असेल तर त्याला पण तिकडे दरवाजे आहेत, म्हणजे जेणेकरून उजव्या संचमधून निघलेलं पाणी पण उजव्या कालव्याला येऊ शकतं आणि डाव्या संचमधून निघलेलं पाणी पण डाव्या कालव्याला जाऊ शकतं। असं हे म्हणजे तिकडचं इकडे पाणी पास करण्यासाठी हे असं बनवलेलं आहे। तर तुम्हाला अजून मी वरच्या साईडची माहिती सांगणार आहे, तुम्ही असं व्हिडिओ पूर्णच बघा। चला ठीक आहे। तर आता बघताय तुम्ही इकडे साईडनं आता आपण वरच्या साईडला जाणार आहे। तर छोटासा रस्ता इथून फुटलेला आहे। धरणाच्या खालच्या साईडनं वरच्या साईडला जाण्यासाठी इकडचा एक रस्ता आहे। तर मित्रांनो आता हे आपण धरणाच्या वरच्या साईडला आलेलो आहे। धरण जे आहे ना हे पूर्णपणे आता 100% फुल भरलेलं आहे। पूर्ण तुम्ही बघू शकताय धरण 100% भरलं आहे। धरण 100% भरल्यानंतर याची पाणी साठवायची जी कॅपॅसिटी आहे ही 10.86 म्हणजे 9.86 म्हणजे जवळपास 10 TMC असं हे पाणी आहे आता धरणामध्ये। तर 10 TMC भरल्यानंतर
जे विद्युत जे काय जलविद्युत केंद्र आहेत हे पूर्ण क्षमतेने चालू असतात. त्याच्यानंतर त्याच्या आधी पण चालू असतात, पण 10 TMC भरल्यानंतर फुल भरल्यानंतर जर 100% चालूच असतात ते पॉवर जनरेशन कॅपॅसिटीची जे फुल कॅपॅसिटीने चालू असते हे सगळे. तर ह्याची 10 TMC कॅपॅसिटी आहे. वरच्या साईडला जे धरण आहे निरा देवधर आणि ह्याच्या वरच्या साईडला धरण आहे निरा देवधर आणि पाटघर, हे तिन्ही धरणाची मिळून अशी कॅपॅसिटी हे केलेलं असतं. तर तिन्ही धरणाची मिळून 45 TMC असं कॅपॅसिटी आहे तिन्ही धरणाची मिळून. तर हे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. आता हे जे बांधकाम आहे, हे धरणाचं जे बांधकाम आहे ते रबल कॉन्क्रीटमध्ये बनवलेलं हे आहे बांधकाम आहे. म्हणजे प्रकार आहे तो एक धरण बांधण्याचा. रबल कॉन्क्रीट जे असतं ना, ते पाण्याचं जे प्रेशर जेवढा दाब पडतं धरणावर ते असं एक्सपांड होतं, असं रबरसारखं थोडंसं ओढलं जातं. तर तशा पद्धतीचं हे बांधकाम आहे, तसं बनवलेलं आहे रबल कॉन्क्रीटमध्ये. आणि हे जे धरण 1965 मध्ये बांधून पूर्ण झालं होतं. त्याच्यानंतरच त्याच्यात पूर्ण पाणी वगैरे भरण्यात येत होतं. तर पाठीमागच्या साईडला तुम्ही इकडं पंप हाऊस बघताय. तर जे काय आसपासचे जे काय गाव आहेत किंवा इथं खाली एक लोणंद म्हणून मोठं गाव आहे, तर त्या गावासाठी जे पाणी पिण्याच्या पाण्याची जे सोय होते इथून, हे पंप हाऊस आहे इथं त्याचं. तर तिथं पण पिण्याची पाण्याची सोय होते. पुढं बघतायच तुम्ही, आता पलीकडल्या साईडला पण तुम्हाला दाखवतोच मी. तर मित्रांनो, ह्या धरणामध्ये प्रामुख्याने मासेमारी वगैरे भरपूर होते. मासेमारी हे जाळे बिळे वरच्या साईडला आपल्याला बघायला घालतो. तर पर्यटन क्षेत्राच्या जर दृष्टीने विचार केला तर इथं 170 पेक्षा जास्त पक्षीची जी प्रजाती आहेत इथं आढळतात. त्यात रोहित पक्षी वगैरे हे सगळ्याचा समावेश आहे. तर ते पक्षी आपल्याला पलीकडच्या साईडला डोंगर आहे, इकडच्या साईडला हे आढळतात. इथं धरणाच्या कडेला म्हणजे धरणाच्या साईडच्या बाजूला हे इथं येऊन वास्तव्यात राहिलेलं असतात काही दिवसासाठी, उन्हाळ्यात किंवा ह्या टायमिंगमध्ये येतात. हे म्हणजे बाहेरच्या देशातले पण जे पक्षी आहेत ते इथं येत असतात. मासेमारी आणि सिंचन हा ह्या धरणाला बांधण्यापाठीमागचा मुख्य उद्देश होता. तर तो उद्देश पूर्णपणे साध्य झालेला आहे. तर पुढं आणखी इकडच्या साईडला तुम्हाला मी दाखवतो. हे पूर्ण पलीकडच्या साईडला जे छोटंसं ते गाव दिसतंय ते वीर असं गाव आहे, वीर नाव आहे त्या गावाचं. तर एकूण खालच्या साईडनं रस्ता जातो, आपण जाणारच आहे. आता हे पलीकडल्या साईडनं पण तुम्हाला मी धरणाचं जे काय पॉईंट आहे ते मी तुम्हाला पलीकडच्या साईडनं पण दाखवून देणार आहे व्हिडिओमध्ये. तर ठीक आहे, मग बघू आपण आणखी पुढं पण बघा व्हिडिओ. ठेव. आता आपल्याला इकडून समोरून गेल्यानंतर का नाही पुढं इकडं धरणाच्या गेटवर जाता येते. पण आता सध्याला तिथं गेटवर जाण्यासाठी बंदीच आहे, म्हणजे 12 महिने कंटिन्यू बंदीच असते. पण आता धरण तर 100% फुल भरलं आहे. म्हणजे आता जवळपास जरी त्या गेटच्या तिकडे गेलं तरी सुद्धा सिक्युरिटी वगैरे ओरडतात, तिकडं आपण जाऊ शकत नाही. आता मित्रांनो, हे जे धरण आहे ते धरण पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आहे. तर धरणाचा जो पत्ता आहे तो पुणे जिल्ह्याचाच आहे, पण धरणाच्या उजव्या साईडला सातारा जिल्हा आहे आणि धरणाच्या डाव्या साईडला पुणे जिल्हा आहे. पुणे येथून जवळपास 70 किलोमीटर अंतरावर आहे. पलीकडल्या साईडला तुम्हाला ते पलीकडल्या साईडनं दाखवलं होतं का नाही, इकडे एक आता इकडे साईडला आपण आलेलो आहे. हे जलविद्युत निर्मिती केंद्र आहे इकडे साईडचं, व वीर धरणाच्या डाव्या साईडचं जलविद्युत केंद्र आहे. आणि हे जे तुम्ही पाणी बघताय, हे जे पुढं पाणी आलेलं आहे, वीज निर्मिती करून जे पाणी आलेलं आहे ते पुढे इकडं बारामतीला जो कालवा जातो, वीर धरणाचा डावा कालवा, तर हे तुम्हाला बघायला भेटेल इकडे साईडला. तर हे पूर्ण इकडून आलेलं पाणी इकडं असं इकडे जात आहे पुढं, हे अशा प्रकारे जातं इकडं पाणी. अशा प्रकारे धरणाच्या साईडला एकदम पूर्ण ग्रीनरी असते, सगळं हिरवं वगैरे सगळं. त्याच्यामुळे काय होतं, जे एकदम मन प्रसन्न होऊन जातं धरणाच्या वगैरे इकडे साईडला आल्यानंतर. कारण पूर्णपणे हे रस्ता वगैरे तुम्ही बघताय कसं एकदम कोकणात आल्यासारखं एकदम फिलिंग येतं. आणि इकडे साईडला हॉटेल वगैरे आहेत, मच्छी स्पेशल वगैरे इकडे भेटते या हॉटेलमध्ये.
आता सध्याला श्रावण चालू असल्यामुळे काय जास्त लोक नसते गर्दी, पण असते इथं सगळं व्यवस्थितच. तर आता आपण इकडे वर पण जाणार आहे. तर मित्रांनो, इकडच्या खालच्या साईडला बघ, इकडच्या खालच्या साईडला गाडी वगैरे लावून इकडून चालत वर येण्यासाठी एक छोटासा रस्ता आहे. तर इथं वर आल्यानंतर अशा प्रकारे पूर्ण धरण आहे. तर त्या धरणात आता आपण तिकडे पलीकडल्या साईडला होतो आता मागाशी, तर तिथून पण तुम्हाला मी पूर्ण सगळा व्हिडिओ दाखवलाय. ते धरण इथं समोरच आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे वीर धरणाचा जी काय तुम्हाला माहिती किंवा जो वीर धरणाची माहिती, हा वीर धरणाचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करून झाल्यानंतर बेल आयकॉनला पण हिट करा, म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलवर पडणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील. ठीक आहे, मग धन्यवाद मित्रांनो.